नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हिवाळा स्पेशल त्वचेची काळजी घेण्यासाठी काही ब्युटी टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हिवाळ्यात त्वचेसाठी घरगुती बेस्ट ब्युटी टिप्स। चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी प्राणायाम, योगासने तसेच फेस योगा करावा। यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकायला लागतो। हातापायावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी 2 चमचे संत्र्याच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात थोडंसं दही आणि कच्चं दूध घालून पेस्ट बनवा। ही पेस्ट चेहऱ्यावर, हातावर लावा आणि 20 मिनिटं तसंच राहू द्या। त्यानंतर थोडेसे हात ओले करून बोटाने स्क्रब करून नॉर्मल पाण्याने चेहरा आणि हात धुवा। आठवड्यातून 1 किंवा 2दा हा उपाय करा। केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नये, तसेच ओले केस विंचरू नयेत, त्यामुळे केस जास्त तुटतात। खोबरेल तेलामध्ये मध, साखर आणि थोडासा लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा। त्याच्या वापराने तुमच्या ओठावरील डेड स्किन निघून जाते आणि तुमचे ओठ लगेच गुलाबी दिसू लागतात। केसांना नियमितपणे दही लावल्याने केसांचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं। यासाठी केसांना आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसंच राहू द्या। अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा। तुमची केस गळती आणि केसाचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल। केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे खूप फायदेशीर आहे। सीताफळाचे फळ नियमितपणे हिवाळ्यामध्ये सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते। ओठ खूपच काळपट झाले असतील तर नियमितपणे ओठांना SPF असलेला लिप बाम वापरा। त्यामुळे हळूहळू ओठांचा काळपटपणा कमी होईल। रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे 2 ते 3 थेंब घेऊन चेहऱ्याला मसाज करावा आणि नंतर झोपावे। हे तुमच्या चेहऱ्यावर रात्रभर फेस मास्क सारखे काम करते। त्यामुळे त्वचा टाईट होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले होते। चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी आठवड्यातून 1 वेळेस किंवा महिन्यातून 2दा फेस मास्क जरूर लावावा। फेस मास्क लावल्यामुळे आपल्या त्वचेचा वरचा लेयर निघून जातो आणि नियमितपणे आपण फेस मास्क लावत राहिलो तर आपल्या त्वचेवर कधीच सुरकुत्या येत नाही। चेहऱ्यावर जास्त चरबी वाढलेली असेल तर रोज नियमितपणे 5 मिनिट फेस योगा करावा। यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते। चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी एका भांड्यामध्ये टोमॅटो आणि संत्र्याचा गर घ्या। त्यात 2 चमचे पपईचा गर टाका। त्यामध्ये 1 चमचा गुलाबजल आणि 1 चमचा ग्लिसरीन घालून मिक्सरमध्ये पेस्ट बनवा। यानंतर चेहऱ्यावर लावा। सुमारे 25 मिनिट राहू द्या। यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील, तुमच्या चेहऱ्यावर दिसणारे डाग दूर होतील आणि तुमचा चेहरा उजळेल। रोज आंघोळीच्या वेळेस पायांच्या टाचा घासल्या पाहिजेत। यामुळे पायांच्या टाचा नेहमी मऊ राहतात। जर टाचांमध्ये जास्त धूळ घाण साचली असेल तर टाचा खराब होऊन भेगा पडतात आणि काही वेळा रक्त देखील येते। केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी केसांची योग्य ती काळजी घ्यावी। आठवड्यातून 3 वेळेस केस धुतलेच पाहिजे। ज्यांचे केस ड्राय असतील त्यांनी 2च वेळेस धुवावेत। यामुळे केसांमध्ये जास्त धूळ आणि घाण साचत नाही आणि कोंडा देखील होत नाही। तेलाने केसाची मालिश करताना केसांच्या मुळाशी मालिश करावी। तसेच मालिश करण्यासाठी खूप गरम तेल किंवा थंड तेल वापरू नये, कोमट तेलाने मालिश करावी। यामुळे केसांच्या मुळाशी ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन केस निरोगी राहण्यास मदत होते। आपले शरीर आपण जे खातो त्यानेच बनलेले असते। साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी होते। डोळ्याखाली जर खूप काळी वर्तुळे झाले असतील तर यावर बटाट्याचे किंवा काकडीचे गोल काप करून डोळ्याखाली ठेवावीत। बटाट्यांमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे काळी वर्तुळे हलके करण्यासाठी मदत करतात। हा उपाय नियमितपणे दिवसातून किमान 2 वेळेस करावा। यामुळे डोळ्यांना थंडावा देखील मिळतो आणि काळी वर्तुळे कमी होतात। डार्क सर्कल कमी करण्यासाठी 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा हळद मिक्स करून डोळ्याखाली काळी वर्तुळावर पेस्ट लावावी। 15 ते 20 मिनिट तसेच राहू द्यावी। त्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवावे। नियमितपणे असे केल्यास डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते। हातांची नखे लवकर वाढवण्यासाठी पाव कप नारळाचे तेल घ्या। त्यात पाव कप मध, 4 चमचे रोजमेरी तेल टाका। हे मिश्रण रोज कोमट करून घ्या। त्यामध्ये 15 मिनिटांसाठी नखे बुडवून ठेवा, त्यामुळे नखे लवकर वाढतात। नेलपेंट रिमूव्ह करायची असेल तर त्यासाठी नेल रिमूव्हर चांगल्या क्वालिटीचे वापरावे।
हलक्या दर्जाचे वापरले तर नखे पिवळी पडतात आणि नखांना कायम नेलपेंट लावून ठेवू नये. केस खूप घट्ट आवळून बांधू नये. तसेच केसांची पोनी किंवा बन असं काहीही करण्यापेक्षा केस मोकळे सोडले तर सौंदर्य अजून खुलते. अर्धा चमचा तुरटीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल टाकून हे दोन्ही व्यवस्थित एकत्र करावे आणि त्याने चेहऱ्याला 5 मिनिटं हळूवार हाताने मसाज करावी. यानंतर 2 मिनिटांनी चेहरा धुवावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय काही दिवस नियमितपणे केला तर चेहऱ्यावरील वांगाचे डाग पूर्णपणे निघून जातील. थ्रेडिंग केल्यानंतर सूज आली असेल किंवा दुखत असेल तर त्यावर थोडासा कोरफडीचा ताजा गर काढून डोळ्याभोवती मसाज करा. यामुळे लगेच दुखणे कमी होते आणि डोळ्यांना देखील थंडावा मिळतो. थ्रेडिंग केल्यानंतर सूज कमी करायचा दुसरा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा एका कपड्यावर घ्यावा आणि त्यानंतर कपड्यात गुंडाळलेला बर्फ सूज आलेल्या जागेवर हळूवारपणे फिरवावा. हा उपाय केल्याने त्या भागातील रक्ताभिसरण क्रिया लगेच सुरळीत होते आणि त्वचेचा लालसरपणा आणि सूज देखील कमी होते. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी एका वाटीत तेल गरम करावे. त्यात 1 चमचा कलौंजी आणि 1 चमचा मेथीचे दाणे टाकून थोडा वेळ उकळू द्यावे. त्यानंतर तेल थंड झाल्यावर गाळून घ्यावे. हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांवर लावावे. यामुळे केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस मजबूत राहतात. फेशियल सारखा ग्लो घरच्या घरी हवा असेल तर 1 टोमॅटो अर्धा कट करून 1 फोड घेऊन तिच्यावर थोडीशी कॉफी पावडर टाकावी. आता ही फोड चेहऱ्यावर लावून 5 मिनिटांसाठी त्वचेला छान स्क्रब करावे. यामुळे डेड स्किन निघून जाते, त्वचा छान मऊ होते. त्यानंतर मॉइश्चरायझर लावावे. हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस केला तर त्वचेवर अगदी फेशियल सारखा ग्लो येतो. केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी गरम कडक पाण्याने केस धुणं टाळावं. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरावं. केस खूप जास्त गळायला लागले असतील तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांनी केस धुवावेत. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस हा उपाय केल्यास केस गळती कमी होते. केसांना फाटे फुटू नयेत म्हणून दर 3 ते 4 महिन्यांनी केस ट्रिम करायला हवेत. जर आपल्या स्काल्पवर कोंडा असेल तर त्याला लिंबाचा रस लावा. लिंबाच्या रसामुळे कोंडा दूर होईल आणि स्काल्प क्लीन राहील. रोज दिवसातून 2 वेळेस मॉइश्चरायझर न विसरता लावा. तसेच बॉडी लोशन देखील लावावे. यामुळे हात मऊ राहतात आणि फुटत नाही. हिवाळ्यात त्वचेची घरगुती या काही टिप्स आहेत. टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप 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 धन्यवाद.